या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होणार, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी होणार असं खासदार ज्योती वाघमारे यांनी वक्तव्य केलं। महाराष्ट्रामधलं राजकारण अत्यंत स्थिर आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दोघेही उपमुख्यमंत्री महोदय यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं सरकार अत्यंत मजबूतीने सामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, सर्व घटकांसाठी काम करते आणि मग आता सगळ्यांचा फोकस हा विकासावर आहे, सामान्य लोकांना न्याय देण्यावर आहे। फार मोठी घोषणा ही कर्जमाफीची मुख्यमंत्री मोदयांनी ही घोषणा केली, त्याच्यावर काम करायचं आणि म्हणून या सगळ्या विषयाला फार वेळ नाही आणि याच्यामधलं फार तथ्य नाही। या विषयाची माहिती मला नाही, माहिती असल्यास मी आपल्याला कळवतो। सध्या दुगापा प्रकरण गाजत आहे, कोर्टात त्याने असा कांगावा केलाय की नीरज जो त्याचा सेक्रेटरी होता त्याला कोणीतरी कट करून माझ्याकडे पाठवलं। खरं तर राज्याचे मुख्यमंत्री महोदय हे गृहमंत्री देखील आहे, यांनी सविस्तर याच्यामध्ये सभागृहामध्ये सांगितलं आहे की हा जे भोंदू प्रकार जे चालले आहेत हे समाजासाठी चुकीचे आहेत आणि म्हणून कायद्याच्या चाकोरीमधले कडक कारवाई या सगळ्यांवर होणार आणि आपण पाहणार जसं जसं काळ जाईल, दिवस जाईल, सगळे प्रकरण उघडकीस येतील आणि त्याच्यामध्ये जे जे कोणी दोषी असतील, जे जे कोणी संबंधित असतील, जे मदतगार असतील, त्या सगळ्यांवर कायद्याचा बडगा, कडक कारवाई होईल। म्हटलंय की मला या प्रकरणात बळीचा बकरा बनवलं जात आहे, माझा फोटो आला म्हणून मला बोलवलं जात आहे। व्यक्तिगत मला कोणाबद्दल सांगता येणार नाही, परंतु सामाजिक कामामध्ये अनेक लोक भेटतात, त्यांचा काही परिचय नसतो, कुठे कार्यक्रमाला गेलं तर 10-20 लोक जमतात आणि त्यामुळे कोणी काय केलं हे डायरेक्ट कोणा व्यक्तीवर जोपर्यंत त्यांचं कनेक्शन, त्यांची जबाबदारी किंवा त्यांचं काही सिद्ध होणार नाही तोपर्यंत कोणावर आरोप लावणं माझ्यासारख्याला तर योग्य वाटत नाही। पण कायदा हा सगळ्यांसाठी समान आहे, त्याच्यात कोणी चुकीचं काम केलं असेल तर कायद्याची कडक कारवाई त्यांच्यावर होईल। सगळ्यांना भाग असत आहे, मंत्री जिव्हाळांचा व्हिडिओ आला, त्याबाबत अद्याप कुठली तक्रार समोर आलेली नाही आहे। आता तो व्हिडिओ खरा आहे, खोटा आहे, काय त्याच्यामधलं आहे स्वतः मलाही माहीत नाही। तो व्हिडिओ पाहिला तर मग आपल्याला सांगता येईल। गेल्या महिन्याभरात कांद्याचे जे दर आहे साहेब 50% खाली घसरले। लासलगाव, येवला कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दर 15 दिवसापूर्वी साधारण 1600-1700 होते, आज कांदा 700-800 रुपये विकतोय। युद्धजन्य परिस्थितीचा नक्कीच परिणाम झालाय, काय सांगाल? नाही, हे खरं आहे की जगामध्ये जे युद्ध होतं आहे आणि त्या युद्धामुळे कांदा आणि अनेक पिकं आपल्या अडचणीत आलेले आहेत, परंतु त्यावर राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः सगळ्या प्रमुख लोकांना, मंत्र्यांना, आमदारांना सगळ्यांना बोलून एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये 2 दिवसापूर्वी ती बैठक झाली। त्या बैठकीमध्ये कांद्यासंदर्भातल्या दीर्घकालीन आणि शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म दोघा प्रकारच्या उपाययोजनावर चर्चा झाली। तात्काळ शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे आणि म्हणून त्यावर कृषी सचिव, पणन सचिव आणि वित्तचे सचिव या तिघं सचिवांचं एक समिती बनवण्यात आली। त्यांना एक 7 दिवसामध्ये त्यांनी अहवाल द्यावा आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय भरीव मदत करता येईल राज्य सरकार त्याच्यासाठी ती करणार है। जो अभी शुरू हुआ है उसकी वजह से गैस की सप्लाई कुछ भारत में नहीं हुई थी, अभी कुछ खबर ऐसी आ रही है कि धीरे धीरे अभी LPG की सप्लाई शुरू हुई है, क्या कहेंगे? देश के मजबूत पंतप्रधान माननीय मोदी साहब प्रधानमंत्री के नेतृत्व में सारे विश्व से हमारे कल्याणकारी और प्यार के रिश्ते, अच्छे रिश्ते, और पूरा विश्व ये चाहता है कि भारत को हर तरीके से मदद करे और चिंता का कोई विषय नहीं। दुख की बात है कि इस संकट की घड़ी में और चिंता के विषय में पूरी दुनिया में जब चिंता हो रही तो अपना देश सुरक्षित है, लेकिन कुछ विरोधी तत्व पॉलिटिकल एजेंडा लेकर लोगों में भ्रम तैयार करने की कोशिश कर रहे, लोगों में चिंता तैयार करने की कोशिश कर रहे और ये चिंता के वजह से कोई स्टोरिंग करे, कुछ ज़्यादा से होर्डिंग करे, इस प्रकार का माहौल बनाने की वो कोशिश कर रहे। लेकिन लोग जागरूक हैं, देश में जागरूकता है, जिनको जो जो चाहिए वो वक्त पे मिल रहा है। लेकिन अगर हम लोग स्टोरिंग करेंगे, उसको अगर हम उसका साटा करेंगे और ज़रूरत से ज़्यादा वो चीज़ को खरीदेंगे तो
तो मार्केट में चिंता का विषय होता है, लेकिन आपने देखा कि इतना सब परिस्थिति में भी दुनिया में जब चिंता का विषय है, भारत में कोई चिंता का विषय नहीं, क्योंकि भारत की सरकार प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में, हमारे सारे मंत्रियों के नेतृत्व में सभी चीज़ों की उपाय योजना कर रहे हैं और आप देखोगे कि धीरे धीरे परिस्थिती नॉर्मल है ही और नॉर्मल ही रही। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महावीर रेसिडेन्सी, नाशिक हायवे लगत प्रशस्त लक्झरी अपार्टमेंट, 2 BHK फ्लॅट, प्रशस्त पार्किंग, सीसीटीव्ही यंत्रणा, ईव्ही चार्जिंग पॉइंट, सोलर सिस्टम, लिफ्ट सज्ज. बुकिंग सुरू आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर बुकिंग करा आणि मिळवा नामांकित कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर बाईक अगदी फ्री. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. भवरलाल लोढा नगर, मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालय पाठीमागे येवला. आपले विनीत आदित्य श्रीश्रीमाळ, महावीर लोढा, इंजिनियर समकित बाफना. त्वरा करा, थोडेच फ्लॅट शिल्लक.